सध्याच्या राजकारणातून आणि शिक्षण क्षेत्रातून या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिलाय। नीट पेपर लीक प्रकरणाचा वाद आणि देशभरातील विद्यार्थ्यांचा वाढता रोष यानंतर अखेर त्यांनी हे मोठे पाऊल उचलले आहे। आपला राजीनामा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सुपूर्द केला आहे। पंतप्रधान यांनी राजीनामा का दिला, त्यांनी आपल्या पत्रात नक्की कोणत्या गोष्टी समोर ठेवल्या आहेत हे आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी काजल, राष्ट्रभूमीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताना कोणत्याही एका गोष्टीचा उल्लेख न करता 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी देशासमोर ठेवल्या आहेत। पहिली गोष्ट, नैतिक जबाबदारीचा स्वीकार। 3 मे रोजी झालेल्या नीट यूजी परीक्षेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि पेपर लीकच्या तक्रारी समोर आल्या होत्या। 20 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा निष्पक्ष वातावरणात पार पाडणे हे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी होती। या व्यवस्थेत झालेल्या चुकांची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला। दुसरी गोष्ट, विद्यार्थ्याचे मानसिक आरोग्य आणि हित। गेल्या काही दिवसातील वाद आणि तणावामुळे विद्यार्थी प्रचंड मानसिक दबावाखाली होते। विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या देखील केल्या। या दुर्दैवी घटनांमुळे धर्मेंद्र प्रधान अत्यंत व्यथित झाले होते। विद्यार्थ्यांचे भविष्य कोणत्याही राजकीय संघर्षात अडकू नये म्हणून त्यांनी राजीनामा दिलाय। तिसरी गोष्ट, देशविरोधी शक्तींना रोखणे। धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पत्रात एक गंभीर आरोप देखील केलाय। काही राजकीय शक्ती आणि जबाबदार व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। देशात निर्माण झालेल्या अस्थिर परिस्थितीचा कोणताही देशविरोधी घटक आपल्या फायद्यासाठी वापर करू नये म्हणून हा राजीनामा देणे गरजेचे होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे। गोष्ट चौथी आहे, विद्यार्थी शक्तीचा प्रचंड दबाव। गेल्या 36 दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आणि देशभरात विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू होते। शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही हे स्पष्ट झाल्यामुळे सरकार आणि मंत्री व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे यावर अद्याप चर्चा सुरूच आहे। तर मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन नैतिकतेचा आदर्श ठेवला आहे की हा केवळ वाढत्या दबावामुळे घेतलेला निर्णय आहे? तुम्हाला काय वाटतं? राजीनाम्यानंतर आता नीट परीक्षेतील घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी होणार का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।